तलाठी भरतीमध्ये विचारलेला प्रश्न बघा. स्वतःच्या वास्तविक वेगाच्या 507 वेगाने प्रवास करणारी एक कार 42 किलोमीटर अंतर 1 तास 40 मिनिटे व 48 सेकंदामध्ये पूर्ण करते. कारचा वास्तविक वेग काय? बघा, हे गणित थोडंसं किचकट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 2-4 कन्सेप्ट एकत्रच माहिती असणं गरजेचं आहे. जर त्या तुम्हाला नाही माहिती तर तुम्हाला हे गणित सोडवायला खूप जास्त टफ जाऊ शकतं. बघा, पहिले तर वेग वेग कसा आहे दिलेला आहे बघा, 507. मेन प्रश्न इथंच येतो विद्यार्थ्यांना की हे काय अपूर्णांकाची काय भानगड आहे. वेगाच्या 507 पटीने गेली म्हणजे काय? तर जर हिचा बघा छेदामध्ये जे काही दिलेलं आहे तो तुमचा मूळ वेग असतो, नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे, मूळ वेगाच्या कशी गेलेली आहे ती 507. मग हा नवीन वेग जो असणार आहे तो 5 असणार आहे आणि मूळ वेग जो असणार आहे तो किती असणार आहे? तो 7 असणार आहे. हा एक कन्सेप्ट झाला. मूळ वेग नेहमी 7 मानला. म्हणजे आता तुम्ही जर वेगाचं गुणोत्तर घेतलं तर मूळ आणि नवीन यांचं गुणोत्तर किती आलं? तर मूळ वेग होता तुमचा 7. म्हणजे आधी स्पीड जास्त होती, आता काय केली त्याने? कमी केली, 507 केली. बघा, एवढं वास्तविक वेग म्हणजेच काय? मूळ वेग. ठीक आहे, हा कन्सेप्ट क्लिअर झाला. आता ठीक आहे, आता पुढच्या कन्सेप्टला लागूया. पुढचा कन्सेप्ट काय म्हणतो की करणारी एक कार 42 किलोमीटर अंतर 1 तास 40 मिनिटे व 48 सेकंदामध्ये पूर्ण करते. आता तुम्ही ह्याला 2 पद्धतीने सोडू शकता आणि मी दोन्ही पद्धती सांगतो, कारण की तुम्हाला खूप कन्फ्युजिंग गणित आहे आणि दोन्ही पद्धती समजल्या तरच तुम्हाला थोडंसं गोष्टी क्लिअर होतील. बघा, वेळ. आता वेगवेळ अंतर ह्या चॅप्टरमध्ये एक लक्षात ठेवायचं, जेवढा वेग असतो जर समान वेळ असेल तर समान अंतर पार करते. समान अंतर असेल तर समान अंतर पार करते. ठीक आहे, जर वेळ समान असेल तर जो रेशो असणार आहे अंतरचा तो एकदम समान असतो, म्हणजे 7-5 राहील. ठीक आहे, पण वेग आणि वेळ किंवा वेळ आणि अंतर हे नेहमी व्यस्त प्रमाणात असतात. व्यस्त प्रमाण म्हणजे काय? तर व्यस्त प्रमाण म्हणजे हा जो 5 आहे तो इकडे लिहायचा, हा जो 7 आहे इकडे लिहायचा. म्हणजे जर मूळ वेगाच्या ह्याने गेला 7ने गेला तर त्याला वेळ लागला पाहिजे 5, आणि नवीन ह्याने गेला तर त्याला वेळ लागला पाहिजे, म्हणजे कमी स्पीडने गेला तर त्याला जास्त वेळ लागला पाहिजे आणि जास्त स्पीडने गेला तर त्याला कमी वेळ लागला पाहिजे. तर वेग आणि वेळ हे नेहमी व्यस्त प्रमाणात असतात. ठीक आहे, हा एक कन्सेप्ट आहे. हा समजला तुम्हाला तर अर्धगणित सुटल्यासारखं. बघा, आता काय दिलेलं आहे की जर तो 5 वेगाने गेला, समज 5 वेगाने गेला तर त्याला किती वेळ लागत आहे? 7 वेळ लागत आहे. पण गणितात काय दिलं की 7 वेळ न लागतं त्याला किती वेळ लागलेला आहे? 1 तास 40 मिनिटे 48 सेकंद. सध्या 42 किलोमीटर अंतर आपण सध्या विसरून जाऊया, कारण की त्याला फक्त वास्तविक वेग पाहिजे. ठीक आहे, म्हणजे अंतर समान कापलं पाहिजे त्याने. ठीक आहे, त्याचा आन्सर काढण्यासाठी. तर तुम्हाला इथे कळालं की नवीन वेगाने गेला तो. नवीन वेग म्हणजे काय? तर तो कमी वेगाने गेला, त्याला वेळ लागला जास्त. म्हणजे 7 जो वेळ लागलेला आहे, जर तो मूळ वेगाने गेला असता तर त्याला 5 वेळ लागला असता. किती वेळ लागला असता? 5 वेळ. पण त्याला किती लागला? 7 वेळ लागला. पण 7 वेळ बरोबर किती दिलेला आहे? 1 तास 40 मिनिटे. आता इथे पण त्यांनी खूप जास्त कॅल्क्युलेटिव्ह बनवलेलं आहे गणित. 1 तास 40 मिनिटे व 48 सेकंद. आता पहिले तर आपण तासाला मिनिटामध्ये कन्वर्ट करून घेऊ. तासाला मिनिटामध्ये कन्वर्ट केलं तर 1 तास म्हणजे किती असतात? 60 मिनिटं असतात. 60 मिनिट प्लस हे 40 मिनिट प्लस 48 सेकंद आहे. बघा, इथे मी तासाचे मिनिट केले, मिनिटाचे मिनिटच ठेवले. पण इथे काय होतं? हे सेकंद होतं. आता मला सगळं मिनिटात करायचं आहे, कारण की तासाला मिनिटात केलं, ह्यालाही मिनिटात केलं, तर ह्याला सेकंदाला मिनिटात करण्यासाठी भागीला 60 करावं लागेल, कारण की 1 मिनिटात 60 सेकंद असतात. तर 48 सेकंद बरोबर 48 भागीला 60. तर हेच थोडंसं किचकट आहे पार्ट, जो समजणं गरजेचं आहे. इथे येतील 100 आणि हे येईल 12 चोक 48, 12 पंच 60. म्हणजेच किती? प्लस 4/5. किंवा ह्याला तुम्ही जोडून जरी लिहिलं तर दोन्हीचा अर्थ सुद्धा सेमच राहतो. बघा, ह्या गोष्टीला तुम्ही असा जरी लिहिला 100 अधिक 4/5, दोन्ही उत्तर सेमच आहे, हे आणि हे. ते आता तुमच्या ह्याच्यावरती आहे, तुमच्या बेसिक्सवरती, की तुम्हाला या गोष्टी कितपत योग्य वाटतात. जर तुम्हाला याला सोडवायचं असेल तर आपण कसं सोडवतो, याचा छेद समान करण्यासाठी इथे ह्यानं गुणतो, म्हणजे 500 होतं, प्लस हे 4 म्हणजे 504. इथे किती येईल? 504 भागीला किती येणार आहे? 5.
सेम तसंच इथे पण आपण सेम करत असतो. 5 गुणिला 100, 500 प्लस 4 म्हणजेच किती झालं 504 भागिला 5. पण आता हे बघा, हे तासाचं मिनिटात केलं, मिनिटाचं मिनिटात केलं आणि सेकंदाचं मिनिटात केलं, तर हे काय झालं मिनिट झालं. म्हणजे आपण जे 7 वेळ लावलेला आहे, 7 वेळ लावलेला आहे, तो 7 नसून किती दिलेला आहे 504. तो किती दिलेला आहे 504. मग 5 जो वेळ असणार आहे, म्हणजे ॲक्च्युअल जर वेगाने गेला तर त्याला 5च वेळ लागणार होता 42 किलोमीटरला. त्याला एवढे मिनिटं लागले. तर 5 बरोबर किती? इथं तिरकस गुणाकार करूया. मी परत लिहितो बघा. 7 मिनिट बरोबर किती झाले 504 छेदामध्ये 5. हे झाले मिनिटामध्ये. मग 7 वेळ जो लागलेला आहे तो एवढा आहे. किती आहे 1 तास 40 मिनिटे आणि 48 सेकंद. मी याला मिनिटामध्ये कन्वर्ट केलं. आता करा यांचा तिरकस गुणाकार. मग x बरोबर येणार आहे 504 गुणिला 5 छेदामध्ये किती, तर हा 7 गुणिला हा 5. ठीक आहे, हा 5 5 कटला. इथे किती येणार आहे 7 7 49, 7 49, खाली उरला 1, 7 2 14. म्हणजेच तुम्हाला कळालं की इथे तुम्हाला किती वेळ लागत आहे 72 मिनिट लागत आहे. किती मिनिट लागत आहे मूळ वेगाने जायला 72 मिनिट. पण किती अंतर जाण्यासाठी, तर अंतर तर तेवढंच जाणार आहे. ठीक आहे, अंतर तर तेवढंच जाणार आहोत. तर अंतर किती गेलेलं आहे 42 किलोमीटर. आता तुम्हाला वास्तविक वेग काय आहे, तर सर्वप्रथम अंतर बरोबर वेग गुणिला वेळ, वेग गुणिला वेळ. हे सूत्र तोंडपाठच पाहिजे की 3 अक्षरी शब्द बरोबर वेग गुणिला वेग, वेळ गुणिला वेग. ठीक आहे, मग ह्याच्यावरनं तुम्ही काय म्हणू शकता की अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. ह्याच्यावरनं तुम्ही काय म्हणू शकता की तुम्हाला वेग काढायचा आहे. मग हा वेग उचला इकडे पाठवला तरी तुमचं उत्तर येणार आहे. ठीक आहे, इथून काढला तर वेगच सूत्र काय येतं अंतर भागिला वेळ. तर अंतर किती आहे तर 42 किलोमीटरचं आहे आणि ह्यावेळेस त्याला मिनटं किती लागलेत तर 72 मिनटं लागलेत. 5 वेळ नसून किती आहे 72. मग भागिला 72 मिनिट केलं तर हे आहे किलोमीटर आणि हे आहे मिनिटात. तर ह्याला आता तासात करावं लागणार आहे, कारण की वेग कसा असणार आहे किलोमीटर प्रति तासामध्ये असणार आहे. मग ह्याला गुणिला 60 करा, कारण काय हे मिनिट आहे. या मिनिटाला तासात करण्यासाठी भागिला 72 भागिला 60 करत असतो आपण. मग हा छेदातला 60 वरती जात असतो. ठीक आहे, म्हणून मी डायरेक्ट वरती लिहिला. तर इथे 12 सकून 72, इथे किती 12 पंच 60, 6 1 6, 6 7 42, 7 गुणिला 5 म्हणजेच किती आला 7 5 35 किलोमीटर प्रति ताशी. एवढा त्याचा काय असणार आहे वेग असणार आहे. ऑप्शन क्रमांक किती, ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असणार आहे. आता बघा ह्याला दुसरी पद्धत काय, इथपर्यंत आलं. हा जर कन्सेप्ट कळाला असेल तर पटकन स्क्रीनशॉट काढा आणि लगेच किंवा उतरून घ्या आणि बघा आता दुसरी पद्धत काय आला 72 मिनिट. ठीक आहे, ह्याचं किती आलं होतं 504 भागिला 5 मिनिट. ठीक आहे, हे जशाल तसं लिहून घेतलं. आता बघा काय झालेलं आहे 42 किलोमीटर अंतर गेलेलं आहे ते. मग पहिले हिचा वेग काढा की याचा वेग काय होता, किती वेग होता, तर तुम्हाला कळालं की 42 किलोमीटर अंतर, 42 किलोमीटर एवढं अंतर हे एवढ्या वेळात गेले, म्हणजे 1 तास 40 मिनिटं आणि 48 सेकंद. मग आपल्याला माहिती आहे की अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. मग वेग जो नवीन वेग आहे तो कसा आहे, तो नवीन वेग कसा आहे बघा. नवीन जो वेग आहे तो आहे 507 आहे, पण कसा आहे 42 किलोमीटर एवढं अंतर भागिला वेळ. तर 42 किलोमीटर अंतर जायला त्याला किती वेळ लागलेला आहे तर 504 मिनिटं भागिला 5. मग आता हे मिनिटामध्ये आहे आणि ह्या छेदात पहिले 5 आहे, तो पहिले वरती मी पाठवतो. ठीक आहे, हा गेला वरती. आता हे मिनिटामध्ये होतं, याला परत भागिला 60 केलं तर हे तासात होईल. म्हणजे याचा वेग किती येणार आहे तर तो आता काढूया. तर इथे परत 12 भाग देऊ, 12 पंच 60, इथे किती येईल 12 1 12, 12 1 12, 12 1 12, 12 12 2 24, 12 3 36, 12 चौक 48, 4 12 चौक 48. खाली उरले किती तर खाली उरले 2, 12 2 24. मग इथे येईल 42 42 कटेल, तर ह्याचा वेग किती येणार आहे 5 गुणिला 5 म्हणजेच किती 25 किलोमीटर प्रति ताशी. हा कोणता वेग आहे नवीन वेग आहे. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की 5 बरोबर किती आहे 25 किलोमीटर प्रति ताशी. तर तुम्हाला विचारलेलं आहे
मूळ वेग जो आहे 7 बरोबर किती? तिरकस गुणाकार करा. काय उत्तर येणार आहे? 25 गुणिले 7 छेदामध्ये 5, 5 5 25 आणि 5 7 35 म्हणजे 35 किलोमीटर प्रति ताशी एवढा तुमचा वेग येणार आहे. वास्तविक वेग म्हणजे मूळ वेग, जो वाढीव वेग होता आणि नवीन वेग बघा कमी आहे. ठीक आहे. जर तुम्हाला तुमचे कोणतेही प्रश्न मला पाठवायचे असतील तर आपलं गणिताचा एक टेलिग्राम डाऊट ग्रुप आहे. ह्याच्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिनधास्त पाठवू शकता. आपण नाममात्र फीस ₹59 ते मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे. त्यामध्ये कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपलं एक WhatsApp चॅनल सुद्धा आहे. त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.